काल राज ठाकरेंची सभा मीरा भाईंदरमध्ये झाली आणि एक प्रखर विरोध आक्रमक राज ठाकरे पुन्हा एकदा बघायला मिळाले, जे जुने राज ठाकरे पाहायला मिळत होते. पण महत्त्वाची बाब ही आहे की महाराष्ट्रामध्ये, खास करून मुंबईमध्ये, बहुचर्चित फक्त हिंदी भाषेला गणत आणि आपलं वर्चस्व हिंदीतून निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून उद्योगपतींनी किंवा तिथल्या काही साहित्यिकांनी सुद्धा सुरू केला होता. मग याचमुळे मराठी भाषेला सुगीचे दिवस आहेत आणि ते येण्यासाठी एक विरोध केला गेला पाहिजे. मग खास करून सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा हिंदी भाषेची सक्ती मध्यंतरी करण्यात आली. तर या सगळ्यातनं एकच निष्पन्न होतं की एक मराठी भाषेप्रती चुकीचा नॅरेटिव्ह राष्ट्रीय स्तरावर ठेवला जातोय. म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा मराठी प्रेमी आणि मराठीचा अभिमान असणारी भाषा ही स्वीकारत नाहीये इतरांना, असा एक गैरसमज निर्माण केला जातो. मात्र लक्षात घ्या, लल्लन टॉपच्या मुलाखतीमध्ये श्रीरंग गोडबोले त्यांनी फार सुंदर सांगितलं की एक हिंदी मीडियामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी पहिले तुम्ही मुंबईमध्ये या, तिथली परिस्थिती बघा, किती लोक मराठी बोलतात आणि मराठी भाषिकांवर कशा पद्धतीनं सक्ती केली जाते, मग तुमच्या नॅरेटिव्ह सेट करा. हिंदी मीडियानं थोडं समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी स्वीकारणारी भाषा जरी असली तरी सुद्धा नामदेव ढसाळांसारख्या शिव्या आम्हाला सुद्धा देता येतील. हिंदी भाषेत हिंदीची सक्ती सत्ताधाऱ्यांनी मुळात करायलाच नव्हती पाहिजे. मात्र ज्या कारणामुळे त्यांनी केली असेल, NEP 2020चं धोरण राबवण्यासाठी केली असेल किंवा अन्य कारणांसाठी, मूळ मुद्दा हा आहे की मराठीचं कौतुक फक्त बोलून होत नाही, तर ते तुमच्या पॉलिसीजमध्ये दिसलं पाहिजे. ते दिसावं इतकीच माफक अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं? मीरा भाईंदरची राज ठाकरेंची सभा कशामुळे गाजली?